श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, पाहून दुर्लक्ष करू नकोस. हा संदेश निव्वळ तुझ्यापर्यंत आलेला एक संदेश नसून माझे काही संकेत आणि आशीर्वाद तुला प्राप्त होत आहेत. तेव्हा शेवटच्या क्षणापर्यंत याला ऐकून घे. जो कोणी माझा प्रिय बाळ माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवून याला ऐकून घेईल, त्याच्या घरी माता लक्ष्मी अशी निवास करेल की त्याला कधीही कुठलीही कमतरता पडणार नाही. आयुष्यात सर्व ठिकाणी त्याचा विजय निश्चित होईल. जर तुझीही तयारी असेल तर हा आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी तत्पर हो. बाळा, तुमच्या वेदना, दुःख आणि त्रास संपवणारा हा दिव्य पवित्र संदेश ज्या क्षणाला तुम्ही प्राप्त कराल तेव्हापासून तुमच्या आयुष्यात खूप काही परिवर्तन जे तुमच्या सुखासाठी देव तुम्हाला देऊ इच्छितात ते मनपूर्वक स्वीकार करा. जेव्हा तुम्हाला वाटते की तुम्ही एकटे आहात, तुम्हाला कुणीही मदतीला नाही, तेव्हा सतत हे लक्षात घ्या की देव तुमच्या मदतीला आहेत. देवाला हाका मारा. मनापासून देवाचे ध्यान, चिंतन, नामस्मरण करा. तुम्हाला कधीही एकटे पडले असे वाटणार नाही. देव म्हणतात, बाळा, जेव्हा कुणी तुला तुझ्या मनातले असे ओळखून काहीतरी सांगतं तेव्हा त्या गोष्टींना तुझ्यापर्यंतच मर्यादित ठेव. इतर कुणालाही त्या गोष्टी सांगण्याची आवश्यकता नाही. जर तुला अशा गोष्टी सांगायच्याच तर त्या आपल्या देवाला सांग, देवाला माग. कारण देव तुझे प्रत्येक सर्व काही हितचिंतक आहेत. जेव्हा तुमच्या मनातील ती समस्या नष्ट करण्याचे सामर्थ्य फक्त देवात आहे तर समस्याही फक्त देवाला सांगा. इतर कुणाला सांगून ते तुमचं हसू करतील. त्यावर ते तुम्हाला मागून खूप काही असे विचार करतील जे तुमच्यासाठी नकारात्मक ठरतील. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मला माहीत आहे की कधीकधी तुला कठीण वाटते, पण त्या कठीणातूनही तुझ्यासाठी चांगले आशीर्वाद येत आहेत हे विसरून जाऊ नकोस. माझी योजना तुझ्यासाठी निरंतर आहे, जी फक्त तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठीच कार्य करत आहे. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, कधीकधी कुणीतरी तुझ्याकडे मन मोकळे बोलते, तुझ्याशी काही हितगुजही करते. तेव्हा ते व्यक्ती तुझ्याशी आपल्या मनातील काही अशा गोष्टीही करतात की ज्या तू इतरांना सांगू नयेत. बाळा, जेव्हा कुणी मन मोकळे करून तुझ्याकडे काही गोष्टी सांगते तेव्हा त्या गोष्टी आपल्यापर्यंतच मर्यादित ठेव. कधीही त्या गोष्टींचा त्या व्यक्तींसाठी तुम्ही इतरांसाठी उपयोग करू नका. कारण त्या गोष्टी सांगताना त्यांनी स्वतःच्या मनातील काही अशा गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत ज्या त्या इतरत्र सांगू शकत नाही आणि त्यांनी ते तुमच्याकडे सांगून त्यांचे मन मोकळे केले आहे. त्यांची ती अवस्था होती ज्यामुळे त्यांना खूप काही त्रासही व्हायचा. पण जेव्हा त्यांनी तुमच्याकडे ते मन मोकळे केले तेव्हापासून त्यांचा तो त्रास कमी झाला आहे. तेव्हा स्वतःला भाग्यशाली माना. पण परत त्या गोष्टी इतरत्र कुठेही सांगू नका. कारण जेव्हा समोरचा तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला काही सांगतो, तुम्हाला आपल्या मनातील काही इच्छा प्रगट करतो, काही तुम्हाला असे आपल्या मनातील हित गोष्टी सांगतो, तेव्हा ते इतरत्र सांगणे बरे नाही. बाळा, ते आपल्यापर्यंतच मर्यादित ठेव. ते तिसऱ्यापर्यंत जाऊ देऊ नकोस. बाळा, माझे तुझ्यावर निरंतर लक्ष आहे. तू त्या चांगल्या कार्यात पुढे जाणार आहेस. कारण दैवी दृष्टी तुझ्यावर आहे. तू ते चांगले कर्म केले पाहिजेस
अशी माझी इच्छा आहे. आता तुझी निवड चांगल्या कार्यासाठी करण्यात आली आहे, तेव्हा मागे वळून पाहू नकोस, पुढे चालत राहा. तुला देवाचा दिव्य आशीर्वाद प्राप्त होत आहे. तुझ्या समस्या निराकरण होत आहेत. जेव्हा तुम्ही आणि तुमचे नाते अधिक घट्ट होऊ पाहता, तेव्हा खूप काही वेळेस असे नातेही तुमच्या मधात येतात, तुम्हाला त्रासही देतात, तुमच्यात दुरावा वाढवण्याचा प्रयत्नही करतात. पण आता मात्र तुम्हाला निश्चिंत होण्याची वेळ आली आहे. देव त्यांना तुमच्यापासून दूर करणार आहेत जे तुम्हाला एकत्र राहू देऊ इच्छित नाही. तुमच्यात ते खूप काही मैत्रीचे संबंध राहू देऊ इच्छित नाहीत. अशा लोकांना आता देव त्यांच्यापासून वेगळे करणार आहे. कारण आतापर्यंत जो काही काळ गेला तो तुम्ही खूप काही त्रासातही काढला आहे. आतापर्यंत तुम्ही ज्या गोष्टींवर विश्वास करत होतात त्या गोष्टींवरचा विश्वास तुमचा अधिक वाढणार आहे. जसे तू माझ्यावर विश्वास ठेवतो आणि दैवी शक्तीवर विश्वास ठेवतो, तर आता तुझा अधिक विश्वास बसणार आहे. हम गया नहीं जिंदा है. आता या गोष्टींवर तुझा अधिक विश्वास बसेल. कारण तुला माहीत आहे की देव जे काही करत आहे ते तुझ्या भल्यासाठी करत आहे. जे काही चांगलं होत आहे ते देवच करून आणत आहे. स्वामी शक्तीवर ज्यांचा कुणाचा विश्वास आहे, दैवी शक्तीवर ज्यांचा कुणाचा विश्वास आहे, ते स्वामी भक्त हा संदेश ऐकून आश्चर्यचकित आणि आनंदित होतील. कारण आता देव तुमच्यासाठी असे द्वार उघडत आहेत जिथे तुम्हाला समस्या राहणार नाहीत. खूप काही त्रास होते ते संपुष्टात येणार आहे. देवावर तुमचा अधिक विश्वास बसेल. दैवी ऊर्जा काय आहे याचा तुम्ही अनुभव घ्याल. तुमची प्रत्येक प्रश्नाची उत्तरं तुम्हाला दिली जातील. योग्य वेळ येईपर्यंत तुम्हाला फक्त थोडा विचार आणि संयम ठेवायचा आहे. देव म्हणतात, तुझ्या बाजूने मी कार्य करत आहे. जेव्हा माझे कार्य सुरू आहे तिथपर्यंत धीर धर आणि संयम ठेव. सर्व काही तुझ्या बाजूने होत आहे. तुझ्यासाठी येणारे आशीर्वाद हे तुझेच आहेत. जरीही तुला काही कठीण वाटत असेल, पण ते फक्त काही काळापुरते मर्यादित आहे. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो आणि आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आज तुझ्यापुढे उपस्थित आहे. तुझ्या मनातील वेदना संपाव्या. तुला त्या सर्व काही त्रासातून मुक्त केल्या जात आहे. बाळा, पुढील काळ तुझ्यासाठी सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद देणारा आहे. तेव्हा आता निश्चिंत मनाने हा संदेश ऐक. कारण हा संदेश तिथेच माझे भक्त ऐकतील जिथे त्यांना कसलीही कमतरता भासणार नाही. कारण ते माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहेत. तेव्हा विश्वासाने शेवटपर्यंत ऐकून घे. स्वामी म्हणतात, बाळा, माझ्या संदेशाला दुर्लक्षित करू नकोस. कान देऊन जीवाचे रान करून ऐक. कारण मी हा संदेश तुझ्यासाठीच देत आहे. मागील काळात तुम्ही जे काही संघर्ष पाहिले आहेत, जो काही काळ पाहिला आहे, त्यात तुम्हाला कित्येक जणांनी साथ दिली आहे आणि कित्येक तुमच्या नात्यांनीच तुमच्यापासून दुरावा घेतला आहे. ज्यांनी तुमच्यापासून दुरावा घेतला आहे ते तुमच्यापासून ऐन कार्याच्या वेळेवर दूर झाले आहेत. मला हे सर्व काही माहीत आहे की त्यांनी तुझी साथ दिलेली नाही. ज्या योग्य वेळेत तू त्यांची आठवण करून खूप काही त्रासलेला होतास, त्या वेळेला, त्या क्षणाला ते तुझ्या सोबत नव्हते. पण तुला अपयश येणार नाही. कारण तू दैवी ऊर्जेने परिपूर्ण बाळ आहेस. बाळा, मी तुझ्यावर लक्ष ठेवून आहे. तू जी काही धडपड करत आहेस त्यामुळे तुला सुखाचे, अधिक सुखाचे दिवस येणारच आहेत. बाकी सर्व काही जे काही त्रास झाले आहेत ते आता संपणार आहेत. मला माहीत आहे तुझी ऊर्जाही कमी झाली आहे, तीही वाढवणारे आता आशीर्वाद मी तुला देत आहे. तुझी ऊर्जा वाढून तू प्रत्येक कार्याला हात लावशील, ते कार्य पूर्ण होईल. तुझ्या अडचणी दूर होतील. तुझ्या मार्गातील ते अडथळे दूर करणारे आशीर्वाद मी तुला देत आहे. काही चमत्कार तुमच्या घरी होणार आहेत, ज्यामुळे तुम्ही आता स्वतःला दिव्य आशीर्वादाने परिपूर्ण बाळ मानाल. कारण तुमचा विश्वास अधिक माझ्यावर बसेल. कारण मी तुझा देव आहे.
तुझ्यासाठी जे काही योग्य आहे ते घडवून आणत आहे. बाळा, तुझ्या अपेक्षा लवकरच पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहे. विचार करणे थांबव आणि कृतीवर लक्ष केंद्रित कर, कारण तुझा देव तुझ्यासाठी कार्य करत आहे. तुझ्यासाठी आज ज्या काही गोष्टी तुला अंधारात वाटत आहेत, पण उद्या त्या प्रकाशमान होऊन तुला दिव्य तेजस्वी जीवन प्राप्त होईल. तुझ्या जीवनातील संघर्ष समाप्त होऊन तुझ्यासाठी असे मार्ग मिळतील ज्यावर चालताना तुला आनंदाची प्राप्ती देखील होईल. बाळा, मनातील ते नकारात्मक विचार काढून टाक, कारण देव तुझ्यापर्यंत आला आहे. तू जर हा संदेश ऐकत असशील तर तुझ्यावर माझी सतत कृपादृष्टी आहे हे लक्षात घे. स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही स्वीकार केला असेल तर होय म्हणून टाईप करा. माझा देव महान, माझ्या देवाची शक्ती महान असे टाईप करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी माऊलींचा जप श्री स्वामी समर्थ करत राहा. स्वामी माऊली तुमच्या प्रत्येक अडथळ्यांना दूर करत, तुमच्यासाठी नवीन मार्ग उघडोत आणि त्यावर चालण्याची तुम्हाला सद्बुद्धी देवोत. तुमचे कार्य पूर्ण होत. स्वामी माऊलीचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर निरंतर राहो. तुमच्या अडचणी दूर होत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.